नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे नागराज विचारत असतो, नेमका काय चाललं आहे तुमचं, कोणता प्लॅन आणि काय केलं होतं तुम्ही की सायलीला अटॅक झाली, कसं काय झालं. तेव्हा तर प्रिया म्हणते, थांबा मी सांगते तुम्हाला. मी ना एक प्लॅन केलेला होता अण्णा सर मिळून आणि मी प्लॅन केलेला होता की सायली कुसुमताईला भेटायला जाणारच होती. तर ती कोणत्या रस्त्याने जाते, काय रस्त्याने जाते ते सगळं मला माहीत असतं, म्हणून मग मी मुद्दाम तिला अडकवण्याचा प्रयत्न केला. मी चेहऱ्यावर ओढणी गुंडाळून वगैरे गेलेली होती आणि तिला मुद्दाम त्या मुलाला पळवून नेते याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, असं आता ती सांगत असते. मी खूप प्रयत्न केला, पण हे काय, ती मला वाटलं चांगली 15-1 दिवस ती जेलमध्ये राहील, पण काय सुटून आली लगेच दुसऱ्या दिवशी. तिचा नवरा अर्जुन, त्याचं काही लक्ष लागत नाही बायकोशिवाय, म्हणून तो लगेच गेला आणि सोडून आला. तेव्हा आता सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसले असतात सुभेदारांच्या घरी. तेव्हा आता प्रिया मुद्दा म्हणते, बाबा काय हो, खरंच लहान मुलं पळवून नेतात, खरंच चांगलं बायांना कसं काय काही वाटत नाही हो, लहान मुलं पळवून नेतात. तेव्हा आता प्रताप म्हणतो, प्रिया अगं शांत हो, आता झाली ना कालची गोष्ट. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मी ना कोण आहे तो ते मी सगळंच शोधून आणेन, कोणी सायलीला या प्रकरणामध्ये फसवलं तर त्याचा शोध घेईल आणि सगळं शोधून काढेल. तर आता इकडे परत प्रिया म्हणत असते, बाबा पण नाही ना, असं लहान मुलांच्या हे चांगली गोष्ट नाही ना, सुभेदारांच्या नावावर ठप्पा लागला ना, म्हणजे आता की सुभेदारांची मोठी सून लहान पोरं पळवते. तेव्हा आता लगेच ते कल्पना येते आणि म्हणते, हे बघ प्रिया, मलाही ना बिलकुल अजिबात विश्वास बसत नाही की सायली असं करेल म्हणून, त्याच्यामुळे तू अजिबात बोलूच नको, काहीच बोलू नको. तर आता हे असं कल्पनाचं हे बोलणं ऐकून आता प्रियाला म्हणजे मोठा धक्काच बसतो. प्रिया तिच्याकडे बघतच असते की कशी काय सायलीची बाजू घेतली आज आईंनी, असं म्हणून ती बघत असते. तर आता इकडे सायलीला कसं तरी होत असतं, कारण तीच गोष्ट प्रिया काढत असते, तर तिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात. तेव्हा आता प्रताप म्हणतो, हे बघा आता या सगळ्या गोष्टी बंद करा. आणि मग कल्पनाही म्हणते, हो आता या गोष्टी बंद करा, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. आता कसं आहे की मला तरी पूर्ण विश्वास आहे सायलीवर, सायली अशी करणार नाही. तर आता इकडे सायली म्हणते, आई काय नाश्ता बनवू, काय खाणार. तेव्हा आता म्हणजे कल्पना म्हणते, काहीच नको बनवू आज, म्हणजे मी सांगते तेच. तेव्हा आता इकडे अश्विन होतं, मम्मा मग काय आम्ही भुकेलं राहायचं. तेव्हा आता कल्पना सांगते, माझा आणि पूर्णाईचा एकादशीचा उपवास आहे, तर कोण धरणार आहे. तेव्हा आता मुद्दाम प्रिया म्हणते, मी धरेल. मग सायली पण म्हणते, मी धरणार आहे. तेव्हा आता इकडे असं म्हणून झाल्यावर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली अर्जुनकडे बघते, कारण कल्पनाने आता सायलीला सून म्हणून स्वीकारलेलं असतं. तर लगेच नंतर आता प्रिया तिच्या रूममध्ये भूक लागलेली असते, तर ती काहीतरी खाऊन घेते रूममध्ये जाऊन. तर आता इकडे अस्मिता पण आलेली असते. तर आता काय, अस्मिता आली आहे प्रियाच्या जोडीला. तर अस्मिताची आणि प्रियाची आता नाटकं चालू झाले, आता सायलीला ब्लेम करायचे. तर आता मुद्दाम अस्मिता म्हणते की, आई बघ ना गं, कोणीतरी उपवास मोडला. तेव्हा आता कल्पना म्हणते, काय चाललं आहे तुमचं किचनमध्ये कुसबुस काय चाललं आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते, आई बघा ना, कोणाचा तरी उपवास मोडला, काहीतरी खाल्ला आणि रॅपर ह्या कचऱ्याच्या डब्यात टाकून ठेवले. तेव्हा आता कल्पना म्हणते की, कोणी खाल्लं. तेव्हा लगेच अस्मिता आता सायलीचं नाव घेते. तर आता सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, नाही मी कशाला उपवास मोडेल. पूर्णाजी, तुम्हाला वाटतं का की मी उपवास मोडेल म्हणून. नाही हो पूर्णाजी, मी नाही उपवास मोडला. तर आता इकडे पूर्णाजी तिच्याकडे बघतच असतात. तर आता इकडे मुद्दाम प्रिया आणि अस्मिता मोठ्याने बोलत असतात. तर आता सायलीला सत्य शोधायचं असतं, नेमकं काय करायचं काय नाही. तर आता सायली प्रियाच्या रूममध्ये जाते. प्रियाच्या रूममध्ये बघते तर काही तिला काही दिसत नसतं, पण ती झाडू घेते, म्हणजे बारीक तरी दिसेल काहीतरी सुकावा दिसेल. तर ती झाडू घेऊन बघते, तर काय, कॉटच्या खालून चांगलेच खाली गळालेला कचरा दिसतो आणि काही रॅपर पण दिसत असतात. तेव्हा आता सायली सगळ्यांना हाक मारते आणि म्हणते, हे बघा आई, हे बघा प्रियाच्या रूममध्ये खाल्लेल्याचे रॅपर आणि हे खाली जे रॅपर टाकलेले त्याच्यातलं कचरा, हे बघा. तेव्हा आता हे पाहून आता कल्पना आता प्रियाकडेच बघते, कारण आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. ही सायली कुठे जाईल, काय करेल याचा भरोसाच नाही. तर आता हे पाहून आता कल्पनाचे डोळे मोठे होतात. कल्पना म्हणते, बापरे प्रिया, असं करशील हे मला माहीतच नव्हतं. तेव्हा आता प्रियालाही खूप लाज वाटत असते तिचीच.
मंडळी आता अस्मिताचा आणि प्रियाचा डाव पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. कारण आता प्रिया तिच्या तोंडावरच पडलेली असते. कारण सायली असं करेल हे म्हणजे प्रियाच्या डोक्यातच नव्हतं, पण सायलीने सिद्ध करून दाखवलं. कारण प्रियाने तिच्यावर शिंतोडे उडवले, तर आता सायलीने सुद्धा तिचाच डाव तिच्यावरच पलटला. तर मंडळी आता पूर्ण आई आणि कल्पनाला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. पण अस्मिताचाही प्लॅन आहे. आता अस्मिताला काय जोडीला जोडी आता प्रिया तिची वहिनी झालेली आहे. तर आता अस्मिता आणि प्रिया एकाच घरात राहतात, तर त्यांची आता असे रिकामी कामं चालूच राहतील. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणि हो मंडळी, आता प्रिया कल्पनाला आणि पूर्णाईला काय उत्तर देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी कंटिन्यू चॅनलला पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.